प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देवभक्तांनी ही सुंदर वेळ दिलेली आहे. पुन्हा एकदा स्वर्गीय बाप आपल्या परिवारातून आज काहीतरी बोलण्याच्या इराद्याने पुन्हा एकदा आपल्या दासाच्याद्वारे आपल्या परिवारात आलेला आहे. प्रियांनो, जे निराशतेमध्ये असतात ना त्यांना हसविणारा आमचा देव आहे. म्हणून योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये लिहिलंय, तुमचे दुःख आनंदामध्ये बदलणार. दुःख म्हणलं म्हणजे हर प्रकारची गोष्ट आली त्याच्यामध्ये. दुःख म्हणल्यावर एकाच गोष्टीचं दुःख नाही, शालेय जीवनाचं दुःख आलं, त्याच्यामध्ये आत्मिक जीवनाचं आलं, संसार प्रपंचाचं आलं, सर्व प्रकारचं दुःख. ते दुःख असं एक तऱ्हेच नाही, सर्व गोष्टींना मिळून जे पण तुमच्या जीवनाला निराशा आणतं ना त्या दुःखाला देवबाप म्हणतो मी आनंदात बदली. प्रियांनो, आमच्या देवबापाला माहित होतं की मनुष्य मात्रावर आपल्या भावी ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना निरनिराळ्या पेच प्रसंगातून माझ्या विश्वासणाऱ्यांना जावं लागणार आहे. म्हणून देवभक्तांनी बायबलमध्ये शब्द ठेवलाय, तुमचे दुःख आनंदामध्ये बदलणार. आणि आमचा देव ते करून दाखवतो. आमचा देव बोलत नाही, बोलण्यापेक्षा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचा देव बाप अग्रेसर आहे. म्हणून आपण हर्षाने जल्लोषाने उत्साहाने जर देव बाप्पाचं गौरव केलं ना, देव बाप तुमचे दुःख आनंदामध्ये बदलतो का नाही याचा अनुभव घ्यायलाच म्हणतात ख्रिस्ती जीवन हे अनुभव घेण्याचं जीवन आहे. म्हणून आपण प्रभूची स्तुती आराधना संदेश याच्या अगोदर प्रार्थने जाऊ. देव बाप्पाला आपण गौरव प्रार्थनेच्या माध्यमातून आमंत्रित करूया की आज तो आपल्या प्रियजनांशी कशा प्रकारे वचनातून विचारातून आपल्याशी संपर्क करणार आहे. म्हणून या गोष्टींना घेऊन समीक्षा प्रार्थनेमध्ये जाईल आणि प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. परमेश्वरा, पवित्र पवित्र शांती परमेश्वरा, आकाशाने पृथ्वी उत्पन्न करते ईश्वर, ईश्वराच्या आम्हा सर्वांना तो आपल्या सांभाळतोस म्हणून तुझा धन्यवाद देते. ईश्वराची सुंदर शिवे तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. ईश्वराच्या पाकसाहेबांचे हिने आशीर्वादित केलास, धन्यवाद. ईश्वराच्या इथे बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकार. ईश्वराच्या तू म्हणतो जिथे दोघी किंवा तिथे उपस्थित आहे. ईश्वराच्या आम्ही सर्वांना असा विश्वास ठेवतो की तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. ईश्वराच्या आमची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. आज संदेश जे कोणी ऐकणार आहेत ईश्वराच्या त्या सर्वांसाठी तू आशीर्वादाचा असा प्रार्थना ताना प्रभू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात म्हणतो आहे. आमेन. गीताच्या माध्यमातून आपण देव बाप्पाला उंच करूया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे,
हिरव्या पूर्णात आम्हाला चारितो, मार्गात रक्षण आमुचे करीतो, सैतानापासून दूर ठेवतो, मार्गात रक्षण आमुचे करीतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या पूर्णात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमुच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमुच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या पूर्णात आम्हाला चारितो. Praise the Lord. खूप सुंदर. हे हिंदी मधलं गीत मराठीत गायलं ना, आता लक्षात. काढूया एक वचन आपण आज, डायरेक्ट वचन जाऊया आपण. नीतिसूत्रे 14वा अध्याय 31वे वचन. नीतिसूत्रे 14वा अध्याय 31वे वचन. जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो, पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. प्रियांनो, बायबलमध्ये अशा काही घटना, अशी काही वचन देव बाप्पाने सिक्रेट म्हणावं लागल, की ज्या वचनातून देव बाप्पाला आपलं मनोगत आपल्या इच्छेने प्रगट करण्याची आशा आहे. ज्याप्रमाणे प्रियांनो, वचनाला दोष लावणे या प्रक्रियेला देवबाप आपल्या मनामध्ये धरून आहे ना, जवळपास त्याच प्रक्रियेमध्ये आता वाचलेल्या वचनाची देवबाप तुलना करतो. प्रियांनो, बघा, ख्रिस्ती जीवनामध्ये सर्वात जास्त छळ, जास्त अपमान, जास्त निंदा, सर्व प्रकारच्या वाईटाचा सामना हा गरिबालाच करावा लागतो. आणि गरिबामध्ये देव बाप्पाने असे गुण ठेवलेले आहेत ना प्रियांनो, सहन करण्याची सहनशीलता. प्रियांनो, जेव्हा देव बाप आम्हाला जगामध्ये पाठवण्याची मनामध्ये तयारी करत होता ना, तेव्हा देव बाप्पाने प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलेलं होतं. गरीब प्रक्रियेमध्ये कोणाला ठेवणार आहे, मध्यम परिस्थितीमध्ये देवबाप कोणाला ठेवणार आहे, आणि त्याच्यापेक्षा उच्च पातळीवर देवबाप कोणाला ठेवणार आहे. फक्त जाण्याचे मार्ग वेगवेगळे, परंतु देव बाप्पाने ही योजना आपल्या मनामध्ये नियोजित करून ठेवलेली होती. बघा, काही जणांची परिस्थिती पूर्वी फार सुंदर असते, चांगली असते, परंतु कालांतराने त्यांची परिस्थिती खालच्या पातळीला येते. ही पण प्रक्रिया आम्हाला पाहायला मिळते. हर नियोजन देव बाप्पाने आपल्या विश्वासणाऱ्याचं आपल्या योजनेने बनवलेलं आहे. आणि जी देवाची योजना आहे त्या देवाच्या योजनेला कोणीही कशाही प्रकारे त्रास देऊ नये, म्हणून वचनात आलं की जो गरिबाला छळतो तो उत्पन्नकर्त्याला त्याचा अवमान करतो किंवा त्याच्या विरोधात चालतो. प्रियांनो, आम्ही देवाची जी डिसिप्लिनिंग आहे, देवाची जी योजना आहे, त्या योजनेच्या पुढं आम्ही कधी जाऊ नये असंही या वचनातून देव बाप आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला आपल्या राज्यातच घेतलंय ना, त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी घेतलंय.
पण काही जणांना ना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. विसर कोणाला पडतो माहिती का प्रियांनो? ज्याचं लक्ष वाचनाकडे नसतं, जो वचनाप्रमाणे करत नाही, ज्याला वचनाचं भय धरणं एवढं मान्य होत नाही, तोच या प्रक्रियेमध्ये उतरण्याचं धाडस करतो. जो देवाच्या वचनामध्ये राहतो ना प्रियांनो, त्याला प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर तो 10 वेळेस प्रत्येक गोष्टीचा विचार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाने जे वचन आज आपल्यासाठी पाठवलं, जो गरिबाला छळीतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करीतो, त्याच्या योजनेच्या विरोधात जातो, त्याची इच्छा भंग करतो, त्याच्या योजनेला खीळ घालतो. जे पण शब्द पवित्र आत्मा पाठवीन ते शब्द या शब्दाला योग्य असे आहे. प्रियांनो, आम्ही सगळ्या गोष्टीच्या विरोधात जावं, परंतु देवाची योजना आणि देवाचं वचन याच्या विरोधात जाण्याची कधी आम्ही चेष्टा आमच्या जीवनामध्ये करू नये. कारण देवाची धन्यता आहे की त्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. दिलंय का आम्ही काही मोल? देव बाप्पाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. दिलंय काय आम्ही देव बाप्पाला? स्वीकार केल्यावर त्याच्या राज्यात घेतल्यावर म्हणलो का देव बाप्पा हे धर, तू माझा स्वीकार केला, मला आपल्या राज्यात घेतलं, हे मी तुला देतो? प्रियांनो, आमच्या देव बाप्पाने आमच्या विश्वासाशिवाय आमच्याकडे कशाची मागणी केली नाही. फक्त विश्वास धरा, तुम्ही देवाचं गौरव पाहणार, देवाच्या सानिध्यात राहणार, देवाची प्रजा होणार, देवाच्या इच्छेने चालणारे माझे अनुकारी होणार. काय काय शब्दांनी आम्हाला या विश्वासाच्या माध्यमातून देवाने गौरविलेलं आहे. प्रियांनो, जो देव आम्हाला गौरव देतो ना, त्या देवाला आम्ही नेहमी सन्मानित आमच्या जीवनामध्ये ठेवणं हे आमच्या जीवनाचं ध्येय आम्ही केलं पाहिजे. आम्ही आमच्या देवाला नेहमी तो कसा उच्च पातळीवर राहील, तो कसा माझ्याद्वारे इतरांच्या हृदयामध्ये चमकेल, या गोष्टीचा ध्यास प्रत्येकाच्या हृदयात असला पाहिजे. प्रियांनो, काय जणांना वाटतं ही प्रक्रिया फक्त सेवकांसाठी लागू आहे. विश्वासणाऱ्यांसाठी काय प्रक्रिया लागू आहे? मग विश्वासणाऱ्यांनी काही करायचं, फक्त प्रार्थनेपुरतं येऊन बसायचं, प्रार्थनेपुरती फार धार्मिकता दाखवायची, प्रार्थना संपली की संपलं त्यांचा विषय, असं ख्रिस्ती जीवन जगायला सांगितलंय प्रभूने. प्रियांनो, वारंवार जर एखाद्याच्या कानावर वचन जातं ना, तर वारंवार ऐकलेल्या वचनातून थोडा का व्हायना ऐकणाऱ्याला जर आशीर्वाद मिळत नाही ना, तर विश्वासणारा देवाच्या सानिध्यात काय करण्यासाठी बसतोय? प्रियांनो, असं म्हणतात, एखाद्या गोष्टीचा जर वारंवार मनुष्याच्या मनावर किंवा त्याच्या शरीरावर एखादी गोष्ट सांगत राहिलं तर तो कधी ना कधी त्या गोष्टीचा विचार करतो की अरे मला देवबाप वचनातून प्रत्येक वेळेला काही ना काही शिकवतोय, काही ना काही सांगतोय, माझं काय लक्ष किंवा ध्येय मी प्रभू मध्ये ठेवलंय. जीवनामध्ये प्रियांनो, प्रभूत आल्यावर काहीतरी लक्ष आणि ध्येय ठेवा की मी माझ्या प्रभूच्या राज्यात जर प्रभूने मला घेतलंय तर मी अशा प्रकारे माझ्या देवाला माझ्या जीवनातून उंच करेन. जो स्वतः उंच होण्यासाठी प्रभूकडे येतो ना, देव बाप्पांनी सांगितलंय बघा, एक शब्द बघूया आपण. लोककृष्ण वर्तमान 14वा अध्याय 11वं वचन बघा. जो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी काय लिहिलंय? कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवाला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. या भाषांतरातून तसं लिहिलंय. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल
व जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल. ही भाषा ओरिजिनल आणि देव बाप्पाची मूळ भाषा आहे. देवाने सरळ सरळ सांगितलंय, जो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करील माझ्या नावात राहून त्याला मी नीच करीन. नीच करीन म्हणजे काय? त्याला खालच्या पातळीला आणीन. तो वरच्या पातळीला जायचा प्रयास करीन प्रभूच्या नावाने, पण प्रभू म्हणतो मी तुला खालच्या पातळीला आणीन. प्रियांनो, आमचं लक्ष फक्त आमच्या प्रभूला उंच करण्याचं प्रभू मध्ये असलं पाहिजे. काही जणांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. म्हणून आज बघा, निरनिराळ्या गतविद्या आम्हाला ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये दिसतात. ज्याला त्याला आज फक्त याची इच्छा त्यांनी मनात ठेवली की मी स्वतः कसा चमकन, मी कसा इतरांसमोर स्वतःला टॅलेंटेड ठेवीन. प्रियांनो, तुम्ही या गोष्टीचा ध्यास करू नका. या गोष्टीला करण्यासाठी प्रभूला संधी द्या. प्रभूला जर संधी दिली ना तर प्रभू या गोष्टी केल्याशिवाय राहणार पण नाही. पण अगोदर देवबाप म्हणतो मला उंच करणं महत्वाचं आहे. मला जर उंच करशील तर तुझ्या माग मी तुला उंच करण्यासाठी कुठली माघार घेणार नाही. बघा, काही सेवकांची आम्ही नावं ऐकतो. कोणती त्यांची परिस्थिती असू द्या, गरिबीची असू द्या, श्रीमंतीची असू द्या, पण ज्यांनी देवाला उंच केलं ना त्यांना देव बाप्पाने उंच केल्याशिवाय राहिला नाही. पण पुढे चालून ते उंचतेमध्ये स्वतःला टिकवू शकले नाही. ही त्यांची कमजोरी आहे. काही जण उंच स्थितीमध्ये गेले आणि त्यांनी ते उंच पद आतापर्यंत सांभाळून ठेवलं. पण काही जणांनी लोभापायी, मोहापायी आपलं उंच पद खालच्या पातळीला आणलेलं आहे. एखाद्याची सेवा जर घटायला लागली ना प्रियांनो, सेवेमध्ये टॅलेंटेड आहे पण नंतर घटायला लागली ना, समजून घ्यायचं तो खालच्या पातळीला यायला लागला. आणि खालच्या पातळीला आणण्याचं काम प्रभू करतो. कारण जो प्रभूशी विश्वासू राहत नाही ना उंच पातळीवर गेल्यावर, मग प्रभूला जर उंच नेणं माहीत आहे ना तर प्रभूला खाली आणणं पण माहीत आहे. म्हणून वचन आलेलं आहे की जो स्वतःला उंच करेल त्याला नीच केलं जाईल. यानो, नेहमी आम्ही खालच्या पातळीमध्ये प्रभूमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो खालच्या पातळीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, तो हर गोष्ट सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवतो. मग ती प्रक्रिया कशी असो, कुठली असो, त्या प्रक्रियेचा काही परिणाम असो, ती सहन करण्याची त्याच्यामध्ये जेवढी पण हिम्मत ताकद असेल तेवढं तो सहन करण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी गोष्ट जर सहनशक्तीच्या पलीकड त्याच्या गेली ना, मग देव बाप्पाने एक हद्द सांगितलेली आहे. ही हद्द पण आपण बघूया. पहिले करंथीकरांचं पत्र 10वा अध्याय 13वे वचन. मनुष्यास सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपाय करेल, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. प्रियांनो, कोणतीच अशी हद्द देव बाप्पाने आमच्यासाठी मोकळी सोडलेली नाही की त्या हद्दीमध्ये गेलं म्हणजे आमची निराशा होईल, अपमान होईल, आम्ही प्रभूच्या नावाने लज्जित फजित होऊ. देव बाप्पाने आम्हाला लज्जित आणि फजित होण्याच्या मार्गापासून, पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितकं आमचं लज्जित आणि फजित होणं देव बाप्पाने दूर ठेवलेलं आहे. पण जर एखादी घटना, एखादी गोष्ट आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आम्हाला वाटायला लागलं ना, अरे माझ्या शक्तीच्या पलीकडे ही प्रक्रिया होत आहे, त्यावेळेला देव बाप्पाचं हे सामर्थ्य कार्य करायला
सुरुवात करतो. आणि जो व्यक्ती XYZ गोष्टीने आपल्या जीवनामध्ये निराशेचं जीवन अनुभवतो ना, त्याला वाटतं ना मी निराशेमध्ये आहे, नाराजीमध्ये आहे, उदासीमध्ये आहे किंवा अन्य कशामध्ये आहे. त्याच्यासाठी तर प्रामुख्याने देव बाप्पाचा शब्द आहे की तुला मी त्या गोष्टीतून बाहेर काढीन. प्रियांनो, सुरुवातीला जे शब्द देव बाप बोलला विचाराच्या माध्यमातून, तुमचे दुःख आनंदामध्ये बदलेल, हे साधारण शब्द नाहीत प्रियांनो. जो त्या प्रक्रियेमध्ये असतो ना त्याला कधी कधी विश्वास बसत नाही त्या शब्दावर. तो म्हणतो इतरांसाठी तो शब्द असन, माझ्यासाठी नाही, कारण मी दुःखाच्या फार खोलच्या स्थळापर्यंत आलेलो आहे आणि त्याच्यातून मी बाहेर निघू शकत नाही. जेव्हा मला वाटतं ना XYZ गोष्टीतून आम्ही बाहेर निघू शकत नाही, तेव्हा देव स्वतः आम्हाला त्या गोष्टीतून बाहेर काढतो. मग शालेय जीवनाचा प्रश्न असो की संसार प्रपंचाचा प्रश्न असो की आत्मिक जीवनामध्ये वाढ करण्याचा प्रश्न असो, कोणती परिस्थिती असू द्या, कोणतंही सिच्युएशन असू द्या, देव बाप त्या सिच्युएशनातून आम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. फक्त आमची एक प्रक्रिया आम्ही प्रभू मध्ये असताना ठेवणं गरजेचं आहे. कोणती प्रक्रिया? वचनातून बघूया ती प्रक्रिया. योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 40वे वचन. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते काय? प्रियांनो, येशूचा इतका मोलवान शब्द आहे आमच्यासाठी. आमचा विश्वास आम्ही कमजोर केला नाही पाहिजे. आमच्या प्रार्थनेमध्ये आमचा विश्वास कमजोर झाला नाही पाहिजे. आमची प्रार्थना विश्वासाची असली पाहिजे. आणि ज्याची प्रार्थना विश्वासाची असते ना, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करणारा असतो. प्रियांनो, पवित्र आत्म्याला कळतं माझ्या विश्वासणाऱ्याने जो विश्वास प्रभूवर ठेवलाय त्या विश्वासाला कसं प्रभू समोर सादर करायचं. बघा, कधी कधी आम्ही प्रार्थना करताना आम्ही काही गोष्टी ठरवतो मनामध्ये की मी प्रार्थनेमध्ये हे बोलणार आहे. पण नेमका असं होतं जेव्हा आम्ही प्रार्थना सुरुवात करतो ना, पवित्र आत्मा आमच्या त्या गोष्टी आमच्या ध्यानात आणून देत नाही ज्या आम्ही ठरवलेले असतात. ते नाही बोलत आम्ही जे ठरवलेलं असतं, पण जे आमच्या ध्यानात मनात नसतं ते आम्ही प्रार्थनेमध्ये बोलून जातो. म्हणून प्रेरणो, प्रार्थना सुद्धा देवबाप आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्याकडून करून घेतो. आणि रोमकाराच्या पत्रामध्ये या गोष्टीचं प्रमाण सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा आपल्या इच्छेने योग्य त्या प्रकारे प्रार्थना प्रभूला सादर करावयास समर्थ आहे. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये कधी निराशेचं जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवायचं नाही. कारण आम्हाला कुणीतरी खरेदी केलंय. आम्ही आता स्वतःचे नाही बरं का. लक्षात ठेवा ही बात. काही जणांना या गोष्टीचा विसर पडायला लागलाय. काही जणांच्या ध्यानामनातून हे निघून जाऊ राहिलंय की मला कुणीतरी खरेदी केलंय. त्यांना वाटतं मी कारण त्याच्यामध्ये सर्व काही आहे. आणि जिथं स्वतःमध्ये मीपणाची भावना येते ना प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये काही होणं शक्य नाही. आणि मीपणा कोणामध्ये आला होता? कोणामध्ये आला होता? लुसिफर मध्ये, स्वर्गामध्येच मीपणा आला होता. कशाचा मीपणा आला होता? मी पण परमेश्वरासारखा आहे, मला पण परमेश्वर होण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. पण प्रभू परमेश्वराने हा अधिकार त्याला दिला नाही. प्रभू परमेश्वराला माहित होतं मी जी पण गोष्ट याच्या समोर ठेवणार आहे ना, हा करण्यास असफल होणार आहे. पण हा छाती ठोकून ठोकून म्हणत होता
काही बोल, मी करायला तयार आहे. युद्धाची भाषा केली, मी रेडी आहे. आणि जेव्हा म्हणलं कोणाबरोबर करायचं, मग मिखाईल बरोबर करायचं, म्हणलं हे मिखाईल बरोबर, त्या स्वर्गदूताबरोबर युद्ध करायचं. मला वाटत होतं तू माझ्या बरोबर युद्ध करशील. प्रभू परमेश्वर म्हणला मिखाईलला हरवून दाखव, त्याला हरवल्यावर मग मी तुझ्या बरोबर युद्ध करीन. पण लुसिफरला या गोष्टीची कल्पना आली नाही की प्रभू परमेश्वर आपलं सर्व सामर्थ्य मिखाईल मध्ये पाठवणार आहे. तो परमेश्वर आजही आमच्यासाठी हेच करतो. जेव्हा आम्ही तेचात असतो, अडचणीत असतो, समस्येत असतो, दुःखात असतो, परेशानीत असतो, कुठल्या विचारांनी आम्ही त्रासलेले असतो, तेव्हा प्रभू परमेश्वर आमच्या साह्यासाठी स्वतः येतो आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो. पण ते आम्हाला कळत नाही. ही प्रक्रिया कोणाच्या जीवनामध्ये होती माहिती प्रियांनो? ज्यांचा विश्वास मजबूत आहे ना. म्हणून वचन आलं, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. विश्वासच नाही तुमच्या जवळ, काय देव तुमच्या जीवनात गौरव करीन? प्रभू पाहणारे याच्याजवळ काय काहीच दिसत नाही. अरे विश्वासासारखी सिंपल गोष्ट तुमच्या हृदयात नाही, मग देव कोणतं सामर्थ्य तुमच्यामध्ये आणीन हो? म्हणून मार्थेला तो म्हणला, मार्थेकडे आला होता तिचा भाऊ लाजर जिवंत करण्यासाठी, पण तिने अविश्वास दाखवला. तिने अविश्वासाच्या वाक्याने प्रभू बरोबर वार्तालाप सुरू केली. कोणतं अविश्वासाचं वाक्य बोलली? ती म्हणाली, प्रभू तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. हे अविश्वासाचं वाक्य बोलल्यावर प्रभूला बोलावं लागलं. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. आणि त्याच्या खालच्या वाचनामध्ये मग प्रभूने प्रक्रिया केली. प्रभूनीच बोलला नाही शब्द, लगेच म्हणलं चल तुझा भाऊ कुठे आहे, मला त्या कबरेकडे घेऊन चल. आणि तिथं गेल्यावर मग येशू ख्रिस्ताने फक्त शब्द मात्र बोलला आणि लाजर कबरेतून बाहेर आला. प्रियांनो, देव बाप्पाला असंभव संभव करता येतं. तिथं मार्था म्हणली माझा भाऊ मरून 4 दिवस झालाय, त्याला दुर्गंधी सुटली, असं आता काय उपयोग आहे, ते जिवंत होऊ शकत नाही. तिथं पण तिने अविश्वासाचं वाक्य प्रभूला बोलली. पण प्रभू म्हणलं तू बघ आता मी काय करणार आहे. आणि जेव्हा लाजर जिवंत अवस्थेत तिच्या समोर आला, तेव्हा मार्थेच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकली असेल. यांनो, आमचा देव ज्या गोष्टी आमच्या ध्याना मनात नसतात ना, त्या गोष्टी करणारा आहे. आता परीक्षेमध्ये डिसअपॉइंटेड मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला डिसअपॉइंटेड मधून देवबाप पॉइंटेड मध्ये आणणारा आहे. यांनो, देवबाप काही पण करू शकतो, त्याला काही करणं शक्य आहे. तो आपल्या लेकरासाठी ना कोणत्याही हद्दीपर्यंत कोणती गोष्ट करायला कधी माघार घेत नाही. हे लक्षात ठेवा. आमचा विश्वास आम्ही कमजोर करायचा नाही. जर आमचा विश्वास आम्ही कमजोर केला ना प्रियांनो, मग देवबाप म्हणतो याच्याजवळ काहीच नाहीये. आम्हाला सार्वकालिक जीवन कशाच्या माध्यमातून मिळालंय? विश्वासाच्या माध्यमातूनच मिळालंय ना. स्वर्गात जाण्याचा अधिकार पण कशाच्या माध्यमातून मिळालाय? विश्वासाच्याच माध्यमातून. विश्वास आपल्या जीवनामध्ये कमी होऊ देऊ नका. आज वयोवृद्ध स्थितीमध्ये आहे मी, आहे ना. माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर म्हणते का 22 वर्षाचा आहे, हा म्हणते का कुणी? म्हणते ना 22 वर्षाचे बरं काही आहे, हा 22 वर्षाचे, काय सेवा चालली यांची, म्हणते ना कुणी. यांनो, प्रभू जर आमच्या बरोबर आहे ना, तर तो सर्व काही करू शकतो. बघा, अब्राहम 100 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 100. सारा किती वर्षाची होती? 89 वर्षाची होती. त्यांचं शारीरिक वय या परिस्थितीचं होतं, पण त्यांच्यामध्ये जो आत्मा होता ना, आत्मा,
तो वयोवृद्ध झालेला नव्हता. आत्मा कधी वयोवृद्ध होत नाही बर का. आमचं शरीर वयोवृद्ध का होतं? कारण आम्ही देवाची आज्ञा मोडली, देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहिलो नाही, आणि आमचा पूर्वज आदम या गोष्टीचा अपराधी आहे. त्याच्या नावावर आजही अपराध आहे की त्याने देवाची इच्छा एदेन बागेमध्ये भंग केली. हा दुसरा आदम प्रभू परमेश्वराने आमच्यासाठी दिला, तो भाग वेगळा. पण पहिला भाग जो आहे ना, तो आदमाच्या नावावर आजही आहे की तू माझी आज्ञा एदेन बागेत मोडली. प्रियांनो, जर एदेन बागेत आदमाने आज्ञा मोडली नसती ना प्रभू परमेश्वराची, तर 7000व्या वर्षामध्ये आम्ही आलोच नसतो. आणि देव बाप्पाने जसं रेल्वेमध्ये रिझर्व करून ठेवावं लागतं ना वेटिंग लिस्ट, आम्ही वेटिंग लिस्टवरचे लोक होतो. देव बाप्पाने आम्हाला वेटिंग लिस्टवर ठेवलं होतं. का ठेवलं होतं? कारण देव बाप्पाला कॉन्फिडेंट होता की आदम माझ्या विरोधात जाणार नाही. पण आदम या ठिकाणी फसला, चुकला. त्याने देवाच्या शब्दाचा अनादर केला. म्हणून आम्ही जे वेटिंग लिस्टवर होतो ना, ते वेटिंग लिस्टचे लोक आज जगामध्ये आहोत आम्ही. प्रियांनो, देव बाप्पाने आम्हाला असंच जगात आणलेलं नाही. आम्ही वेटिंगवर असलेले लोक होतो. मग देवबाप म्हणला, चला आता तुमच्या मुखातून मी माझं गौरव करून घेईन. कारण माझा जो मूळ पुरुष आदम, ज्याला मी आपल्या कष्टाने, आपल्या इच्छेने, आपल्या मनातल्या योजनेने बनवलं, त्याने मला निराश केलं. म्हणून आम्हाला जगात येण्याची संधी देव बाप्पाने दिली, आणि जगात आल्यावर आम्ही प्रभूकडे आलोत ना. प्रभूकडे म्हणता येईल ना, तुम्ही विश्वास ठेवलाय प्रभूवर? आहे का कोणी बसणाऱ्यांपैकी असं म्हणून का नाही मी विश्वास नाही ठेवला प्रभूवर? येईन का प्रभूच्या उपस्थिती कोण मध्ये म्हणता येईल का कोणाला असं? प्रियांनो, आम्ही प्रभूच्या योजनेने प्रभूच्या राज्यात आलेले त्याचे प्रियजन आहे. आणि ज्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलं, तो कधी आम्हाला नरकात टाकीन का? पण आजही संदेश ऐकतो आम्ही, सेवकांच्या मुखातून ऐकतो, सेविकांच्या मुखातून ऐकतो, ब्रदरांच्या मुखातून ऐकतो. काय ऐकतो? हे नरकात जाणार आहेत, यांचा नाश होणार आहे. प्रभूने कोणाचा नाश होण्यासाठी, नरकात जाण्यासाठी कोणालाच आपल्या राज्यात घेतलं नाही. एक प्रकारचे लोक आले होते, बघूया ते एक प्रकारचे लोक कोण आहेत. त्यांना प्रभूने घालून दिलं आपल्या राज्यातून. आले होते एक प्रकारचे बर का, प्रभूच्या वचनात दिलं. एक प्रकारचे लोक आले होते, पण प्रभूने ते काढून दिली. कसे काढले बघूया वचनातून. यहुदाचं पुस्तक, प्रगटीकरणाच्या अलीकडे यहुदाचं पुस्तक 4थं वचन वाच बाळा. कारण या दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक मनुष्य नकळत आत शिरले आहेत. ती अभक्तीने वागणारी मनुष्य आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामतूरपणाचे स्वरूप आणतात, आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्तासाठी सन्मान नाही, ते चोरून आत आलेले, दंडासाठी राखून ठेवलेले. पण नाही का आपण म्हणतो, अरे चला त्या ठिकाणी काय चाललंय आपण बघूया, चांगला असो की वाईट असो, नुसतं बघायला काय आपल्याला हरकत आहे. आपण किती लगबगीने जातो. तसं दंडासाठी राखून ठेवलेले पण चोरून प्रभूच्या राज्यात आले होते, पण प्रभूंनी त्यांना काढून दिलं. का काढून दिलं? कारण त्यांच्या हृदयात येशूसाठी सन्मान नव्हता. येशूच्या सांगण्याप्रमाणे वागण्याची इच्छा नव्हती. येशू ज्या मार्गाने चालायची त्यांच्याकडून आशा करत होता, त्या मार्गाने चालण्यासाठी ते तयार नव्हते. आमच्यामध्ये आहेत का या प्रक्रिया? आता बोलल्याप्रमाणे आम्ही तर आमच्या येशू ख्रिस्ता करता काही पण करण्याची तयारी करतो का नाही?
म्हणतो का आम्ही नाही, मी येशू ख्रिस्तासाठी हे करत नाही. आज वचनाला दोष लावला जातोय तरी येशू ख्रिस्तासाठी काही करण्याची तयारी आहे का नाही? पण देव बाप्पाला वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया पूर्णपणे विश्वासणाऱ्याच्या हृदयात केली पाहिजे, ही अपेक्षा आजही देव बाप करत आहे. कारण ज्या मनुष्याला आपल्या हाताने प्रभूने घडवलं ना, त्या मनुष्याने वचनाला दोष लावावं ही देव बाप्पाला प्रक्रिया अजिबात मान्य नाही. निर्मितीने निर्मात्याला दोष लावावा हे प्रभूला मान्य नाही. आणि हे लुसिफरने करण्याची चेष्टा केली म्हणून तो देवाच्या राज्यापासून वेगळा आहे. काय ना वेगळा. आम्ही जरी वचनाला दोष लावतोच ना प्रियांनो, पण आमच्यासाठी ही प्रक्रिया देव बाप्पाने ठेवलेली नाही. लक्षात घ्या, आज वचनाला राजरोसपणे दोष लावला जातोय, वचनाच्या विरोधात बोललं जातंय, तरी देव बाप्पाने जे कोणी वचनाला दोष लावतात त्यांना देवाने आपल्या राज्यातून पूर्णपणे घालवून दिलेलं नाही. घालवून दिलं नाही म्हणून आज दोष लावून पण ते प्रभूचं नाव घेत आहे, प्रभूची स्तुती करत आहेत, प्रभूच्या नावाने जगत आहेत. जर प्रभूने दोष लावणाऱ्यांना आपल्या राज्यातून घालून दिला असतं, त्यांना आले असते का प्रभूची स्तुती करता? म्हणून प्रियांनो, जे पण प्रियजन सेवक असो, विश्वासणारा असो, देवाने आपल्या राज्यात घेतलंय ना, त्याला दंडासाठी घेतलेलं नाही. दंडासाठी जे होते त्यांना प्रभूने काढून दिलं आपल्या राज्यातून. आता जे कोणी प्रभूच्या नावामध्ये आहेत ना, ती देवासाठी एक नवी सृष्टी आहे. 2 कोरिंथी 5:17 वचनाप्रमाणे जे ख्रिस्त येशू मध्ये आहे ती नवी सृष्टी आहे, नवी उत्पत्ती आहे. अशा तऱ्हेचे जे शब्द त्या ठिकाणी दिलेत ना, ती प्रजा आम्ही आहोत. हे नाव जर आम्हाला प्रभूने दिलंय, या नावाने जर देवबापाने आमचा सन्मान केलाय, मग देवबाप आम्हाला नरकात टाकीन का? पण आज बोललं जातंय. म्हणून देवबापाने प्रत्येकाच्या संदेशाचा हिशोब घ्यायचा ठरवलंय की माझ्या नावाने माझ्या विश्वासणाऱ्यांना सेवकाने, सेविकाने, ब्रदरांनी काय संदेश सांगितला, कसा सांगितला. देवबाप निवडलेल्या आणि बोलवलेल्यांना कधीही नरकाकड घेऊन जाणार नाही, हे टाळी देऊन मी सांगतो. आताचा पुरावा आहे माझ्याजवळ वचनाचा पुरावा आहे, म्हणून मी हा शब्द प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलत आहे. प्रभूने कधीच त्यांना आपल्यापासून दूर न करण्याचं ठरवलंय. हा ते एक आत राहतील किंवा बाहेर राहतील, या दोनच प्रक्रिया आहेत. तिसरी प्रक्रिया विश्वासणाऱ्यांसाठी नाही. अख्खं बायबल ओरडून सांगतंय. आणि जो प्रभू बरोबर राहतो ना, प्रभूच्या वचनाप्रमाणे करतो, तो तर प्रभूचा अति लाडका प्रिय पुत्र आहे. जे वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत ना प्रियांनो, बहिणी असो, ब्रदर असो, सेवक असो, ते सर्वजण प्रभूचे अतिशय लाडके प्रियजन आहेत. लाडके बरं का, साधे नाही, लाडके. पण ते वचनाप्रमाणे करणारे असले तर. एकाला घ्यायचं आणि एकाला सोडायचं, हे तोंड पाहून प्रत्येकाचा सन्मान करायचे, अशा प्रक्रियेमध्ये जे असतील ना, ते देवाचे लाडके प्रिय पुत्र नाही होऊ शकत. तोंड पाहून वागणं, यांना कधी देवबाप म्हणणार नाही हे माझे लाडके प्रिय पुत्र आहेत. लाडके प्रिय पुत्र ते आहेत जे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला प्रभू समोर त्यांनी ठेवलंय. आणि या लाडक्या प्रियजनांचा बघूया आणखी एक शब्द, योहान कृष्ण वर्तमान
5वा अध्याय 24वे वचन. लाडक्या प्रियजनांसाठी प्रभू काय करणार आहे बघा वचनात दिलं. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. लाडक्या प्रियजनांचा न्याय होणार नाही. किती मोठं बक्षीस देण्याचं ठरवलंय लाडक्या प्रियजनांना. देवाचा जे आदर करतात ना, देव बाप त्यांचा सन्मान उच्च प्रतीने करणार आहे. एखाद्याचा जर न्याय नाही झाला तर त्याच्यासारखा आशीर्वादित आहे का कुणी? 4 शुभवर्तमानामध्ये सांगितलं की मी तुमचा न्याय करीन. तुम्ही जे जे करता, तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील तिथून न्यायाची प्रक्रिया देव बाप्पाने करण्याचं ठरवलंय. पण या लाडक्या प्रिय पुत्रासाठी न्यायच नाही. त्याचा न्याय होणार नाही ना. तो डायरेक्ट प्रभूच्या आसनासमोर जाऊन बसणार आहे आणि तिथं बसून तो ज्यांचा न्याय होईल ना त्यांचं बघन पृथ्वीवर काय केलंय. जे प्रभूच्या आज्ञेच्या विरोधात वागले त्यांचा न्याय होणार आहे. तर ज्यांनी वचनाला दोष लावलाय, वचनाला दोष धरून प्रभूच्या राज्यात चालले, त्यांचा न्याय कसा होईल? विचार करा प्रियांनो. प्रभू येण्या अगोदर सर्व काही करण्याची संधी आहे. प्रभू आल्यावर कुठली संधी नाही. म्हणून प्रभू येण्या अगोदर प्रभू आपल्या विश्वासणाऱ्यांना अंतिम समयामध्ये शेवटची संधी देत आहे आणि देव बाप्पाला वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया कदापिही मान्य नाही. म्हणून आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये 2 गोष्टी जर सांभाळून प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तरच आम्ही वचनाला दोष जरी लावत असलो, दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून आम्ही बाहेर निघू शकतो. कोणते 2 गोष्टी आहेत त्या वचनातून आपण बघूया. पहिली गोष्ट, नीतिसूत्रे 14वा अध्याय 16वे वचन. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो. मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, तोच अध्याय 14वाच अध्याय 29वे वचन. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. या 2 गोष्टी जर आम्ही वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, ज्याने पण वचनाला दोष लावण्याची क्रिया केलेली आहे ना, देव बाप त्याला त्या वचनाला दोष लावण्याच्या क्रियेतून त्याला क्षमा करीत. त्याच्यामध्ये मी आहे प्रथम. मी पण वचनाला दोष लावणारा होतो. मी कधीच म्हणत नाही प्रियांनो की मी वचनाला दोष लावणारा नव्हतो. माझ्यासारखा तर वचनाला दोष कुणी लावला नसन. मी तर लावितच होतो दोष. इतरांना पण दोष लावण्यासाठी घरोघरी जाऊन विश्वासणारे मी तयार केले होते आणि ते माझ्या सांगण्याप्रमाणे प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला दोषही लावित होते. जेव्हा मी या दोषातून बाहेर निघालो आणि ज्यांना दोष लावण्यासाठी मी तयार केलं होतं त्यांना सांगण्यासाठी गेलो की आता दोष तुम्ही पण लावलेला आहे वचनाला, आता वचनाला दोष लावणं बंद करा. त्यावेळेला त्या प्रियजनांनी माझा शब्द ऐकला नाही. ते म्हणले आम्हाला जे पूर्वी तुम्ही सांगितलं होतं त्या गोष्टी आम्हाला मान्य आहे, पण आता तुम्ही आम्हाला वचनाला दोष न लावण्याची प्रक्रिया सांगण्यासाठी आले ना, हे आम्ही मान्य नाही करणार.
प्रभू गेला त्यांच्याकडे काही दिवस, पण त्यांचे वारंवार हे शब्द ऐकल्यावर देव बाप्पांनी मला त्यांच्याकडे जाणं वर्ज्य केलं. पण काही प्रियजन वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून बाहेर निघले आहेत आणि ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलतात बरं का. आणि युट्यूबला माझे जेवढे संदेश आज 500च्या वर आहेत ना, जवळजवळ 519 माझे संदेश आजच्या समयाला असतील. त्याच्यामधले बहुसंख्य संदेशामध्ये काही प्रियजन प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोललेत, आम्ही वचनाला दोष लावित नाही. लावित होतो पण आता लावणार नाही असे शब्द त्यांनी उच्चारलेत प्रभूच्या उपस्थितीमध्ये, आणि ते रेकॉर्डिंग ही झालेले आहे. यांनो, ज्यांना वचन समजतं ना त्यांना सर्व काही समजतं, पण ज्यांना वचन समजत नाही ना मग ते काही करण्याच्या प्रक्रियेमधून माघार घेत नाही. मला वचन समजलं, मी वचनाला दोष लावणं सोडून दिलं. जोपर्यंत मला पण वचन समजत नव्हतं मी पण वचनाला दोष लावित होतो. यांनो, देव बाप्पाने ज्यांना ज्यांना वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढण्याचं ठरवलंय ना त्यांच्यापर्यंतच देवबाप आपल्या सेवकाला वचन सांगण्यासाठी पाठवणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून काही जण मला सेवेमध्ये बोलायचे बरं का, काय म्हणायचे माहिती का, ब्रदर तुम्ही यांच्याकडूनच का सेवेला जाता, तुम्ही त्यांच्याकडं जाणार, तिकडं का तुम्ही जात नाही, इकडंच का तुम्ही जाता. कारण देवाने ज्यांच्यासाठी ठरवलंय ना सेवकाला सेवा करण्यासाठी, सेवक देवाच्या इच्छेने सेवा करणारा आहे. सेवक आपल्या इच्छेने प्रभूची सेवा करणारा नाही. ज्या परिवारांना देव बाप्पाने आपल्या राज्यामध्ये पूर्णपणे घेण्याचं ठरवलंय त्यांना पूर्णपणे देवबाप वचन सांगन. ते मान्य करो अथवा न करो तो त्यांचा प्रश्न. जर मान्य केलं इथून तर वरती बक्षीस आहे, जर इथून मान्य नाही केलं तर वरती न्यायासाठी उभं राहायचं. पृथ्वीवर वचन सांगण्यात आलं, का नाही ऐकलं, का केलं नाही त्याप्रमाणे, का शंका बाळगली मनामध्ये की हेच दास आमच्याकडे येतात हे वचन सांगायला, अन्य कुणी येत नाही, बाकीचे का येत नाही, हेच दास आम्हाला वचन सांगण्यासाठी येतात, आम्ही यांचं ऐकणार नाही, या कानाने घेणार या कानाने सोडून देणार. आहेत असे काही परिवार प्रियांनो आजही माझ्या सेवा क्षेत्रामध्ये एका कानाने घेतात दुसऱ्या कानाने सोडून देतात. देवबाप त्यांना आजही संधी देत आहे की तुम्ही जे ऐकत आहात त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही तयार करा. जे प्रभूकडे पाहून स्वतःला तयार करतील ना प्रियांनो तेच आशीर्वादित होतील. पण जे प्रभूला पाहूनही स्वतःला तयार करणार नाहीत न्यायासाठी त्यांना उभंच राहावं लागणार आहे. आणि प्रभू न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रभूला जे विचारायचं आहे ते विचारल्याशिवाय राहणार नाही. देवबाप न्याय करताना एकच प्रश्न नाही विचारणार बरं का, लक्षात ठेवा. काही जणांना वाटतं न्यायाच्या प्रक्रियेमध्ये ना देवबाप एकच प्रश्न विचारेल आणि मी उत्तर दिलं ना मी पास झालो. तुम्ही जर जगामध्ये एक दिवसासाठी राहायला आले असते ना मग देवबाप्पांनी एकच प्रश्न विचारला असता, अरे एकच दिवस राहिला जगामध्ये याला एकच प्रश्न विचारू. पण तुम्ही एकापेक्षा अधिक दिवस जर जगामध्ये राहता तर देवबाप्पा जवळ पण एकापेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी आहे. मग ते कसे असतील ते आम्हाला वर कळणार आहे की देव काय प्रश्न विचारणार आहे, कसे विचारणार आहे. पण प्रियांनो देव बाप्पाने एक गोल्डन संधी पण ठेवली की तुमचा न्याय होऊ नये. ही जी प्रक्रिया आपण यापूर्वी आपण ऐकलं वचनातून की काही जणांचा न्याय तो करणार नाही, त्या न्याय न होण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याची इथं जर संधी मिळत आहे त्या संधीला तुम्ही सोनं करण्याची तुमच्या जवळ कुवत ठेवा.
त्या संधीचा तुम्ही लाभ उचला. बघा एक शब्द दिलाय, इफिसकारास पत्र शेवटचं वचन हे 5वा अध्याय 16वं वचन. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 16वं वचन. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. काय वाचलं बाळांनी? वेळेचा वेळेचा सदुपयोग करा. दिवस वाईट आहे. दिलंय का तिथं चांगले दिवस आहे? हं? वाईट दिवस आहेत. तुम्ही ज्या काही शंका धरून चाललात आज प्रभू मध्ये आणि विशेषतः वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया ही सर्वात घातक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा न्याय म्हणजे न्यायच होणार आहे. किती सेवा करणारा सेवक असू द्या, किती विश्वासामध्ये दृढ असलेला विश्वासी असू द्या, त्याने जर वचनाला दोष लावलेला आहे आणि दोष येईपर्यंत त्यांनी वचनातून स्वतःला बाहेर काढलं नाही, समजून घ्यायचा त्याचा न्याय निश्चित आहे. त्याचा न्याय ठरलेला आहे. तो न्यायाच्या प्रक्रियेपासून सुटणार नाही. देवाच्या आत्म्याने लिहिलेल्या वचनाला जर दोष लावण्याची प्रक्रिया त्यांनी केली तर याची त्याला झडती घेतल्याशिवाय प्रभू राहणार नाही. म्हणून वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून आम्ही बाहेर निघावं म्हणून वचन तिथं ठेवलंय. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. तुमचे वाईट दिवस वर दिसतील, मग इथं नाही दिसणार, वरती. देवबाप म्हणशील वचनातून बोलत होतो, वचनातून सांगत होतो माझ्या सेवकाच्या मुखातून, तरी तू ऐकलं नाही ना. तुझा न्याय आता पक्का. आणि प्रियानो, वचनाला दोष लावण्याचं हिशोब ज्याला त्याला द्यावाच लागणार आहे. एक जणाकडूनही देवबाप वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून कोणाची माघार घेणार नाही. म्हणून प्रियानो, शेवटी एक वचन वाचू, आणखी एक वचन वाचू. डोळे बंद करायचे. वचन वाचल्याबरोबर डोळे बंद करायचे. मिखाचं पुस्तक काढू, जुन्या करारामध्ये मिखा अनुक्रमणिकेत बघा कुठे आहे मिखा. भेटलं? 6वा अध्याय काढायचा, 8वं वचन वाचायचं. हे मनुष्या, बरे काय ती त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहू नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. डोळे बंद करा. वाचलेल्या वाचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो, मग आपण प्रार्थना करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया
मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझं गौरव करतो, तुझा आदर करतो, तुझा सन्मान करतो माझ्या बापा। खरोखर माझ्या बापा तू दयाळू देव आहे, कनवाळू देव आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहे माझ्या बापा। स्वर्गीय बापा, आमच्या भावी जीवनामध्ये आम्हाला तुझं गौरव करण्याची एक संधी तू दिली माझ्या बापा, यासाठी आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो माझ्या बापा। तुझ्या नावाला उंचावतो माझ्या बापा, तुझी स्तुती आराधना करतो, तुला महिमा देतो माझ्या बापा। सर्व नावाहून श्रेष्ठ नाव माझ्या बापा तुझं नाव आहे, त्या नावाचा आम्ही आदर सन्मान आमच्या जीवनामध्ये हृदयापासून करतो माझ्या बापा। होय स्वर्गीच्या देवा, तुझा जय जयकार करतो, तुला स्तुती देतो माझ्या बापा। स्वर्गीय बापा, प्रार्थना करतो आज ज्या परिवारात बाप्पा तू आलेला आहे, पाटोळे परिवाराची प्रभू तू पुन्हा एकदा आठवण केलेली आहे माझ्या बापा। या परिवारामध्ये स्वर्गीच्या बापा जे काही वचनातून तू बोललेला आहे, जे काही वचन तू आज या प्रियजनांना आत्म्याने आणि खरेपणाने विचारातून आणि वचनातून तू बोललेला आहे, त्यासाठी तुला धन्यवाद देतो माझ्या बापा। आणि विशेषतः माझ्या बापा प्रेरणाने जी परीक्षा दिलेली आहे, होय माझ्या बापा त्या परीक्षेमध्ये प्रेरणाला तू विजयी करणार आहे माझ्या बापा। त्या परीक्षेमध्ये प्रेरणाला तू पास करणार आहे माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, जे तुझ्या भयात आणि कृपेत राहतात, ज्यांनी तुला आदर सन्मान दिलेला आहे, तुझं गौरव केलेला आहे, त्यांचा आदर करणारा तू देव आहे माझ्या बापा, असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा। असंभवला संभव करण्याची कुवत तुझ्यामध्ये आहे, तुझ्याशिवाय हे शब्द कोणीच बोलू शकत नाही माझ्या बापा। ज्या असंभव गोष्टी आहेत त्या फक्त तू संभव करू शकतो माझ्या बापा। अब्रामाचं वय 100 झालं होतं, शारीरिकरित्या तो वयोवृद्ध झाला होता, पण आत्मिकरित्या तो वयोवृद्ध नव्हता। म्हणून तू म्हणाला अब्रामाविषयी की अब्रामाला जर मूल झालं नाही तर दगडापासून मी अब्रामाला मूल देईन। परंतु स्वर्गीय बापा, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे की तू अब्रामाच्या द्वारेच त्याला योग्य असा मुलगा तू दिला आणि त्या मुलाच्या द्वारे त्याचा वंश तू पुढे चालवला माझ्या बापा। तुला कोणती गोष्ट करणं अशक्य नाहीये माझ्या बापा। प्रयत्नाला तू विजयी करशील, यश देशील असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा। आणि खरोखर माझ्या बापा, तुझे वचनात बोललेलं आहे, तुमचे दुःख आनंदामध्ये बदलेल। खरोखर तू बदलणारा देव आहे माझ्या बापा। या प्रेरणाने नेहमी स्वर्गीच्या देवा तुझ्या प्रार्थनेला, तुझ्या वचनाला आणि तुझ्या सर्व गोष्टीला आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे। या गोष्टीचा आदर सन्मान या प्रेरणा बाळाने नेहमी आपल्या जीवनामध्ये केलेल्याचा अनुभव
माझ्या समोर आहे माझ्या बापा, आणि तुझ्या नेत्राने पण पाहिलेलं आहे की प्रेरणाने तुझा आदर आणि सन्मान कशा प्रकारे केलेला आहे. ज्यांनी तुला सन्मानित केलं ना माझ्या बापा, त्यांना तू सन्मानित करणारा देव आहे. परीक्षेची निकाल येण्याची आम्ही वाट पाहत आहोत माझ्या बापा, आणि त्याच्यामध्ये प्रेरणाला तू यशस्वी करशील, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करशील असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. जी मेहनत त्या बाळाने वर्षभर घेतलेली आहे, त्या मेहनतीचं फळ त्या बाळाला तू जरूर देशील असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, प्रार्थना करतो या परिवारातल्या इतर प्रियजनांसाठी. होय माझ्या बापा, या परिवारातले सर्व प्रियजन तुझ्या कृपेच्या आसनासमोर मी आणतो. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे स्वर्गीय बापा तू आशीर्वाद दे, आणि प्रत्येकांच्या द्वारे तू सदैव आणि सदैव उंचविला गौरविला जा अशी मी तुला प्रार्थना करतो. होय माझ्या बापा, सिस्टरांना आशीर्वादित कर, ब्रदरांना आशीर्वादित कर, आमच्या आईंना आशीर्वादित कर माझ्या बापा. आणि ज्या मुली आहेत माझ्या बापा, यांना दिलेल्या 3 मुली, या तिन्ही मुलींना तू आशीर्वादित कर अशी मी तुला प्रार्थना करतो माझ्या बापा. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेमध्ये सतत आणि सतत तू ठेव माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वादाने आशीर्वादित कर अशी ही तुला प्रार्थना करतो. आज आपल्या सेवकाला पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोन्ही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य लागणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझी अशी प्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्याकडे ऋण सोडले आहे तसे आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला थोडं सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ